तर हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? तर मित्रांनो, मी आज आली आहे सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर म्हणजे सिद्धेश्वर मंदिर. श्री सिद्धरामेश्वरांनी 68 लिंगांची स्थापना संपूर्ण सोलापूरमध्ये केली. त्या मध्यभागी हे भव्य मंदिर उभारले. तर मित्रांनो, आपण आता बघणार आहे सोलापूर या ठिकाणी श्री सिद्धरामेश्वर कसे प्रकट झाले. तर मित्रांनो, त्याच्या मागची एक कहाणी आहे. एकदा काय झालं, गंधर्वाकडून ऋषीमुनींचा अपमान झाला. त्यामुळे ऋषीमुनींना खूप राग आला. त्या पती पत्नींना त्यांनी श्राप दिला की तुम्ही आता स्वर्गलोकात राहू शकणार नाही, पृथ्वी तलावर तुमचा जन्म होणार. गंधर्व पती पत्नीला फार वाईट वाटले. कोण वाचवणार आता आपल्याला? ते दोघेही महादेवाकडे गेले आणि त्यांना नमस्कार केला, नतमस्तक झाले. दया करा आमच्यावर देवा. आणि दोघेही देवादिदेव महादेव, आमच्यावर दया करा. महादेव खूप दयाळू, लवकर प्रसन्न झाले आणि त्यांना सांगितलं, तुमचा जन्म पृथ्वीवर होईल आणि तुमचा पोटी मी स्वतः जन्म घेईन, मग तुम्हाला मोक्षप्राप्ती होईल. या गंधर्व पती पत्नीचा जन्म सोलापूर या ठिकाणी झाला. बुद्धगौडा आणि सुगलादेवी या दोघांचा विवाह होऊन त्यांच्या पोटी सिद्धरामेश्वर हे दैवी बालक जन्माला आले. अफाट तेज, परंतु त्यांच्यामध्ये कुठलाही मानवी गुण नव्हता. ते जेवण करत नसत, पाणी पित नसत. प्रत्येक वेळी ध्यान करत बसत असत. सिद्धरामेश्वराने आपल्या जन्मापासूनच मल्लिकार्जुन यांना गुरु मानले. मल्लिकार्जुन यांनीच सिद्धरामेश्वर यांना सोलापूर येथे राहण्यास सांगितले. मल्लिकार्जुन यांनी सिद्धरामेश्वरांना असं सांगितले की जमिनीतून जे लिंग वर येईल त्यांची तुम्ही मनोभावे पूजा करा. सिद्धरामेश्वर यांचा जन्म संक्रांतीच्या पहिल्या दिवशी झाला. सिद्धरामेश्वर यांनी 68 लिंगांची स्थापना केली म्हणून त्या दिवशी त्यांना तेलाने अभिषेक केला जातो. दुसऱ्या दिवशी एक कुंभार कन्या असते, तिला विवाह करायचा असतो सिद्धरामेश्वर बरोबर. परंतु योगी आहेत, विवाह कसा करणार? म्हणून ती कुंभार कन्या, तिचा आजही विवाह युगदंडाशी लावला जातो. सिद्धरामेश्वर महाराजांच्या आणि तिसरा दिवस हा सती गेलेला दिवस आहे. आजही सती गेलेला दिवस करतात. जो चौथा दिवस आहे तो शोभेची दारू उडवली जाते आणि जो 5वा दिवस आहे ती यात्रेची सांगता केली जाते. हे सिद्धरामेश्वरांची समाधी आहे मित्रांनो, तुम्ही दर्शन घेऊ शकता इथे. सिद्धरामेश्वरांनी 101 वर्षांनी समाधी घेतली होती. तर इथेही बघा किती प्रसन्न वातावरण वाटते. त्यानंतर या साईडला मित्रांनो अन्नक्षेत्र आहे. सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत इथं जेवणाची सोय आहे. त्यानंतर संध्याकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत जेवणाची सोय आहे. खूप सुंदर झाडी आहे इथं, खूप सुंदर अशी बगीचा आहे आणि स्वच्छता तर खूप असते मित्रांनो. इथं तुम्हाला कुठेही इथे कचरा वगैरे तसलं काही दिसणार नाही. आणि हे मंदिर पाण्याच्या मध्यभागी असल्यासारखे दिसते. हा मंदिराचा आतला परिसर आहे, खूप मोठा परिसर आहे हा. आणि मंदिराचे रिनोव्हेशनचं काम चालू आहे. आतला हा परिसर दिसतो का तुम्हाला? खूप मोठा परिसर आहे. हे जुनं बांधकाम आहे, दगडी बांधकाम आहे पहिल्याचं.
आणि हे जो मधला स्ट्रक्चर दिसते ना, हा मंदिराचा स्ट्रक्चर आहे मित्रांनो. कसा दिसतो बघा. हा जो काचत लावलेला आहे ना, तो मंदिराचा स्ट्रक्चर त्यांनी लावून ठेवलेला आहे तिथं. किती प्रसन्न वातावरण वाटतंय ना मित्रांनो. तर चला मग आता आपण दर्शन घेऊया. हे बघा मित्रांनो, आहे आपले सिद्धरामेश्वर, श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर ना नतमस्तक. तुम्ही दर्शन घ्या मित्रांनो. कोणी आलं नसेल तर ते तिथं बसून तुम्ही घरी बसून दर्शन घेऊ शकता. तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो. शेअर करा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. जे कोणी आलं नसेल त्यांना दर्शन तरी होईल ना कमीत कमी. मित्रांनो, किती प्रसन्न वातावरण आहे. आणि ह्या मंदिराची आतली बाजू बघा मित्रांनो, पूर्ण सोन्या चांदीचं कोरीव असं काम आहे मंदिराचं. बघू शकता तुम्ही. किती किती छान वाटते बघा. पूर्ण चांदीवर सोन्याची कोरीव अशी बारीक डिझाईन काढलेली आहे. हे मंदिर जणू काय बेटावरतीच आहे काय असं वाटते. कारण चहूबाजूनी पाणी आहे आणि मधी मंदिर आहे. तिन्ही बाजूने याच्या पाणी आहे, पूर्ण तलाव असल्यासारखं. आणि पाण्यामध्ये मंदिर आहे असंच वाटते ते. आणि तसंच आहे मित्रांनो ते. खूप असं सुंदर निसर्गाचं वातावरण आहे इथं. मंदिराच्या वरचा शिखर बघा मित्रांनो. पूर्ण दगडी बांधकाम आहे मंदिराचं. पाण्यामध्ये बोट आहेत, पक्षी आहे, मासे पण आहेत या पाण्यामध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. हा बघा मित्रांनो मंदिराचा परिसर. खूप मोठा परिसर आहे. ओके, आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. यात्रिक निवास आहे.